सकाळूच न लालतं ना मधीनाच्या डरमाला वाखा मारला. त्यात आला असताना मी मोटर चालू केली आणि डरमामध्ये पाईप टाकला तर बघता तर काय खालच्या चालली धो तावरात आज जरा डरम येऊ किती वेळा मी चिपकवलेला पण राहत गणिसात तरकतं तर 2-3 घंटे तर माझं या डरमाच्या मागच जिले चिपको आला. मग कसं तरी तो डांबर मी असा वितलवला ना मग तो त्याच्यावर टाकला नाही. आमचा सावकार ऐकतं गणिस्ता मधीन तणवरत होता. पावसाचं काय ठावटी का ना काही दिसत नाही बाबा कावा परत काय माहिती नुसतं आगीचं उकालं झालं आणि गरमीचं तर नाही. आमचा सावकार निघलेला आता दौरं पार करायला. किती दौरं पार करून येतं काय माहिती गाव हिंडायला बघा लागतं ना त्याला. सांगत होतं घरांचं ऐक नाही अजिबात नुसता उन्हात आणान खेळायला पाहिजे फक्त बस. घरान आलो ना मग इकडे स्वयंपाकाच्या मागं लागलो. एकीकडे भात टेकला ना मग भाजीचा विचार पडलेला काय करू तर मी पहिला लसूण चोखलंच घेतलं. बरं लसूण तरी चोखलून घेऊन दे बसल्या तरी काही एक जण बोलतात बोलतं कामा तरी गौरी असतात बोलतं बसायला टाइम तरी भेटते का नाही. अरे कामा काही नसतात थोडीफार कामं असतात पण ते कामं करता करता बाबू पण आवरा वैताग देऊन ठेवतं ना त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं. जरा वेळ भेटला तर बसता मोबाईल जेवणाचे व्हिडिओ बघत. आणि मला ना भाजीचा आवरा विचार पडलेला काय करू ना काय नाही. शेवटी मी ना बोंबील बटाटा घालत घेतला. बरं संध्याकाळी काहीतरी यांना सांगेन मावरा बिवरा आणला त्या करीन नाही. आमच्या बाबांनी ना मालातल्या शिंगा आणलेल्या या गावठी प्युअर शिंगा ना काय याची भाजी रास भारी लागतं खाऊन बघा गावा. चला मग बाय भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये.